नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की इथे अनेका जे काही अन्नपूर्णाने सगळं काही घर सजवलेलं असतं तिच्या मोठी नातीसाठी, ते सगळं काही ती बघून एकदम तिचा जळफळाट होत असतो. त्यामुळे अन्नपूर्णाने जे काही कमळीसाठी केलेलं असतं तिच्या मोठ्या नातीसाठी, अनिका ते पाहून एकदम दुःखी आणि खूप म्हणजे तिचं मन विचलित होतं. तिला वाटते काय करू काय नको, असं काही ती वस्तू घेऊन ती फेकून द्यायची. त्याच्यावरती फेकून देणार तो पण रागीने तिथे येते, म्हणते अगं अनिका काय करतेस तू, एवढी सगळी पाहुणी मंडळी आली आहेत, असं तू काही वर्तन केल्यानंतर ना माणसं काय विचार करतील. अनिका बोलते काहीही करू देल, मला त्याची काहीही फिक्र नाहीये, मला कोणाचीही काळजी नाहीये, मला जसं वाटेल तसं मी वागणार आहे. रागिनी म्हणते अगं शांत हो, थोडे दिवस शांत हो, कारण की आत्ता जे काही आपल्याबरोबर घडलं आहे त्याच्यामुळे तू जरा 2 पावले मागच घे. कारण की आपल्याला एखादी शिकार करायची असल्याच्या नंतरनं 2 पावलं जरा आपण मागच घेतलेले चांगले असतात. तोपर्यंत ते बंड्या, कमळी, निग्गी हे सगळे काही कामाच्या शोधामध्ये निघालेले असतात. निग्गी म्हणते कमळे आज किती छान ग, तुझा आज वाढदिवस पण आहे आणि ऋषी सरांना तुझा वाढदिवस लक्षात होता, त्यांनी तारीने ताईला बोलवलं, किती छान सेलिब्रेशन केलं ना ग आपण, मला खूप आनंद झाला. निग्गी असं काही बोलत असताना म्हणते बंड्या चल ना आपण काहीतरी खाऊन घेऊया, खूप जास्त भूक लागली आहे. बंड्या आपला गपचूप बसलेला असतो. कमळी म्हणते अगं निग्गे तुला काही खायचं पडलं आहे, आपण आधी कामाधंद्याचं बघूया ना कसं तरी, आणि आज बड्डे असला म्हणून काय झालं, काम तरी केलंच पाहिजे ना आपल्याला. काही स्पेशल दिवस वगैरे काही नाही, येईल तसा दिवस आपल्याला काढायचे आहेत, ह्या मुंबईत राहायचंय, काहीतरी करून दाखवायचंय म्हणल्यानंतर ना आपल्याला काम केलंच पाहिजे. निग्गी म्हणते हो चल ना मग जाऊया आपण. तोपर्यंत ते अन्नपूर्णाच्या घरी ऋषी, साईबा आणि म्हणजे नयनतारा आहे सगळेजणी आलेले असतात. नयनताराला पाहता क्षणी अन्नपूर्णा जवळ येते, म्हणते नयनतारा तू इथे आल्याबद्दल खूप खूप आभारी, कारण की जे काही आपल्याबरोबर झालं त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा तुझी माफी मागते. नयनतारा म्हणते अन्नपूर्णा आजी तुम्ही माझी अजिबात काही माफी मागू नका, तुमची त्याच्यामध्ये काहीही चूक नाहीये, असं म्हणून नयनतारा अन्नपूर्णाच्या पाया पडते आजोबांच्या. तोपर्यंत ही ते कामिनी थोडंसं डोळ्यात पाणी आल्यासारखं करते, खांद्यावरती पदर घेते आणि नयनताराला म्हणते मला माफ कर नयनतारा, जे काही मला तुझ्याबद्दल झालं ते खूप म्हणजे खूप वाईट झालं, मी असं करायला नको होतं, मला माफ कर, असं म्हणल्यानंतर नयनताराचे पाय धरते कामिनी. कामिनी असं म्हणल्यानंतर नयनतारा तिच्याकडे पाहतही सुद्धा नसते. अन्नपूर्णा म्हणते कामिनी बास कर तुझी ही नाटकं, तू किती सरळ साधी आहेस ते मला चांगलंच माहिती. कामिनी तिथून बाजूला सरकते आणि जे काही मोठ्या नातीसाठी खुर्ची ठेवलेली असते त्याच्यावरती हात धरून म्हणते ही अन्नपूर्णाला ना मी आज चांगलंच वेड्यात काढणार आहे, कारण की तिची नाद बघा कशी येते, हा माझा वर्मावरचा घाव आहे. कामिनी म्हणजे माझा वर्मावरचा घाव. सगळं काही बोलणं आजोबा आपले ऐकत असतात, त्यांना माहीत असतं ही कामिनी कधीसुद्धा सुधारण्यातली नसते, हिचे काही ना काही कांड हिचे चालू असतात, कारण या कामिनीने खोटी नात म्हणून एक पोरगी बोलवले असतात. आणि खूप छान ट्विस्ट आहे, राजन आणि अन्नपूर्णा त्या खोट्या नातीला ओळखू शकणार की नाहीत. तोपर्यंत ते बंड्या, निग्गी, कमळी ज्यांच्याकडे काम मागितलं होतं तिथे येतात, म्हणतात की आम्हाला काम कुठे करायचे आहे, असं म्हणल्यानंतर तो मालक म्हणतो चला की रिक्षामध्ये बसून मी तिथे तुम्हाला पोहोचवतो. ते घर असतं अन्नपूर्णाचा. तोपर्यंत अन्नपूर्णाच्या घरी आल्यानंतर कमळी, निग्गी, बंड्या म्हणतात की आम्हाला इथे काम करायचं आहे का. तो म्हणतो हो इथे. बंड्या म्हणतो नाही नाही आम्ही इथे काम करणार नाही, असं काही बोलल्यानंतर ते तिघेही माघारी फिरकतात. तो म्हणतो की तुम्ही मला शब्द दिला होता काम करणार म्हणून आणि मी कोणाला घेऊनही आलो नाही, काही जरी झालं तुम्हाला इथे काम करायचंच आहे, मी पैसे दिले आहे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये, असं काही बोलल्यानंतर कमळी म्हणते हो आम्ही करणार इथे काम. निग्गी म्हणते अगं कमळे पण कसं करायचं आपण, तुला माहिती आहे ना इथे काय आहे ते. कमळी म्हणते हो चांगलंच माहिती आहे. त्या माणसाला कमळी म्हणते तुमच्याकडे मास्क आहेत का,
तो म्हणतो हो आहे. हे तिघेजणी मास्क लावून आतमध्ये एंट्री करतात. वॉचमन म्हणतो एंट्रीसाठी सही लागेल. हे तिघेजणी आतमध्ये जातात आणि सही वगैरे करून आतमध्ये निघून जातात. सगळं घर एकदम लखलखाट एकदम सजवलेलं असतं. अन्नपूर्णाचे डोळे एकदम दरवाजाकडे लागूनच असतात, कारण की गुरुजींनी सांगितलेलं असतं की आज तुमची नात येणार म्हणजे येणार आणि कमळीच्या पावलाने ते येते. पण ह्या अन्नपूर्णाला ते काही कळत नाही, कारण कमळीने लावलेला असतो मास्क. नक्कीच आपली कमळी ही अन्नपूर्णाच्या समोर येणार का? नक्की काय होतंय? खूप छान ट्विस्ट आहे. ह्या कामिनीचा घाव म्हणजे वर्मावर घाव असणार आहे आणि येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ती खोटी नात येते. म्हणते की वॉचमनला मला अन्नपूर्णा मॅडमला भेटायचे आहे, त्यांनी मला बोलवलं आहे, कारण की ही सगळं काही कामिनीनं तिला सांगितलेलं असतं. राजन आणि सरूचा फोटो तेही तिच्याकडे असतो आणि तो अन्नपूर्णाला दाखवते राजन आणि सरूचा फोटो. म्हणते की मी आश्रमातनं आलेली आहे आणि माझे आई वडील इथेच राहतात, मी ते मला कळलं आहे. असं काही बोलल्यानंतर ना अन्नपूर्णा म्हणते की मला तो फोटो दाखव बरं. ती राजन आणि सरूचे फोटो पाहता क्षणी म्हणते राजन अरे इकडे ये, आपली मोठी नात आली आहे, तुझी लेक आली आहे गौरी. असं काही बोलल्यानंतर न राजन पटकन येतो तिथे आणि पाहता क्षणी तर ते दोघेजणी एकदम तिला कवटाळून जवळ घेतात. कामिनी म्हणते की माझा डाव एकदम सक्सेस झाला आहे, माझी नात म्हणजे ही खोटा प्लॅनिंग सगळं काही एकदम फुल टू एकदम परफेक्ट झाला आहे. नक्कीच ह्याच्यामध्ये ट्विस्ट येणार. आजोबा नक्कीच अन्नपूर्णाचे म्हणजे डोळे उघडून ह्या खोट्या नातीचा पर्दाफाश करणार. एकाच गोष्टीवरून त्या खोट्या नातीचा अन्नपूर्णा आणि राजन हे दोघेजणी DNA टेस्ट करून सत्याचा खुलासा करणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.